मित्रांनो नमस्कार. आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत. त्या विषयाचं नाव आहे आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनर बरोबर शारीरिक संबंध करतो त्यावेळेस आपलं लिंग करता करताच ढिल्लं पडतंय. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस आपण म्हणजे आपल्या मनामध्ये अशी इच्छा होते की आपण आता आपल्या बायकोबरोबर समागम केलं पाहिजे, म्हणजे जीवन क्रीडा किंवा शारीरिक क्रीडा किंवा शारीरिक संबंध केले पाहिजे, त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ज्यावेळेस ताठरते येते त्यावेळेस अनेक जण आपल्या फिमेल पार्टनरच्या लिंगामध्ये आपलं लिंग आतमध्ये ढकलून देतात. पण शारीरिक संबंध करायच्या वेळेस लिंगामध्ये तर ताठरते येते, पण आतमध्ये घातल्या त्वरित लिंग ढिल्लं पडून जातं. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस आपल्या पार्टनरचं मन हे पूर्णपणे नाराज होतं. आपल्यालाही समजत नाही की हे असं नेमकं कशामुळे झालं आहे, व आपल्याला हेही समजत नाही की आपण नेमक्याच्यावर उपचार काय केलं पाहिजे, कोणाकडे उपचार घेतला पाहिजे. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याला म्हणजे शरीर संबंध करताना नेमकं जर आपल्या लिंगामध्ये आलेला कडकपणा करता करता ढिल्ला पडला तर याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतो. म्हणजेच लिंगात आलेला ताठरपणा हा निघून जाणे याला आपण ईडी असे म्हणतो. तर मित्रांनो, ईडी होण्याचे अनेक कारणे असतात. ईडी कोणत्याही व्यक्तीला म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कोणत्याही व्यक्तीला किंवा लिंगातली ताठरता जाणे हे कोणत्या व्यक्तीला अचानक कधीच होत नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे होण्याचे अनेक कारणे आहेत. जर एखादा माणूस हा खूप सुदृढ असेल, चांगला असेल, त्याचं शरीर पूर्णपणे धष्टपुष्ट असेल तर त्या व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचे चान्सेस हे नसल्यागत असतात. पण जो धष्टपुष्ट माणूस आहे त्याला जर काय कारणास्तव एखाद्या आजाराने ग्रासलं किंवा अनेक आजारांनी ग्रासलं तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच लिंगातील ताठरतापणा जाणे किंवा तो व्यक्ती नामर्द होणे किंवा होणे अशा समस्या त्याला उद्भवतात. जसे की जर एखाद्याला हार्ट डिसीज झाला किंवा एखाद्याला हार्ट डिसीज झाला, ब्लॉकेज झाले, त्याची जर अँजिओग्राफी झाली, त्याच्यामध्ये निदर्शनास आलं की ब्लॉकेजचं प्रमाण 70%, 80%, 100% आहे, तर त्यास अँजिओप्लास्टी करावं लागते. आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याच्यामध्ये रक्तपातळ व्हायच्या गोळ्या दिल्या जातात. जर बीपीचा आजार असेल, ब्लड प्रेशरचा आजार असेल, जर एखाद्याला ब्लड शुगर झालेली असेल तर त्याच्या गोळ्या दिल्या जातात. पण या आजारांमुळे समजा काहींना लिव्हरचा आजार झाला, काहींना ॲसिडिटीचा आजार झाला, काहींचं ऑपरेशन काय भागाचं झालं, काहींना मेंटल डिसऑर्डरचे आजार झाले, काहींना ब्रेनचा आजार झाला, त्याच्यामुळे जर तुम्हाला काही मेडिसिन चालू असतील तर आजारामुळेही व मेडिसिनमुळेही तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन हा काय कोणता आजार नाही, तर आजारामुळे शारीरिक समस्या होणे या अवस्थेला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणतो. म्हणजे तुमच्या जर हे लक्षात आलं की आपण आपल्या बायकोला ज्यावेळेस शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न करतो, लिंगामध्ये कडकपणा आलेला असूनही त्यामध्ये लिंगातील कडकपणा जातो, म्हणजेच आपल्याला कोणता तरी इतर आजार झालेला आहे. तपासा अंती हे आपल्याला सर्व समजतं. पण अनेक लोक काही चुकीचे मेडिसिन घेतात व आयुष्य बर्बाद करून टाकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इतर आजार सर्व झालेले आहेत किंवा इतर आजार नाही आहेत असं समजा, पण इरेक्टाईल डिस्फंक्शन हे होण्याचं मेन कारण आहे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण, त्याचं प्रोडक्शन हे शरीरामध्ये कमी तयार होणे. ज्या पुरुषांमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी पाहिलं गेलेलं आहे त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम होतो. कारण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण हे जेवढं पाहिजे तेवढं जर शरीरामध्ये तयार झालं नाही किंवा शरीराला वरून मिळालं नाही तर आपले जे ब्लड व्हेसल्स असतात, आपल्या लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात, याच्यामधला लवचिकपणा कमी होतो, त्या व्यवस्थित ओपन होत नाही. त्यामुळे आपल्या लिंगामध्ये रक्त जेवढं भरायला पाहिजे तेवढं भरलं जात नाही. त्यामुळे आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा अचानक त्रास होतो. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात आलं असेल की जर करता करता आपलं लिंग ढिल्लं झालं तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे आहे. मग तो शारीरिक असू शकतो, तो मानसिक असतो. आता तुम्हाला जर वाटत असेल की नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, तुम्ही अल्कोहोल सेवन करत असाल, व्यायाम करत नसाल, व्यवस्थित झोप घेत नसाल,
हिरव्या पालेभाजी सेवन करत नसाल तर हे करायला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही लाईफस्टाईल बदलता, स्ट्रेसपासून लांब राहता, शरीराला लागणारे आवश्यक घटक देता, व्यायाम करता, त्यावेळेस इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम शक्यतो अशा पुरुषांना होत नाही म्हणजे मित्र तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जर लिंग अचानक ढिल्लं झालं तर कोणत्या तरी प्रॉब्लेम झाले म्हणजे झाले, पण तुम्ही जर योग्य उपचार घेतला, आणि मी तर ह्या आजारवरचाच मित्रांनो डॉक्टर आहे. माझ्या दवाखाना हा मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे. माझा फोन नंबर आहे 9890843665. मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर अशोक त्र्यंबके. मी मिरजगाव येथे अनेक वर्षापासून या आजारावर उपचार करत आहे. अनेक पुरुषांचं आयुष्य मी बदललेलं आहे व त्यांचं वैवाहिक जीवनाने सुखी केलेलं आहे. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल तर तुम्ही सरळ गाडी स्टार्ट करा, माझ्याकडे उपचाराला या. मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्हाला मी आजारातून दूर टाकेन. तर मित्रांनो, आपला जो आजचा विषय होता, करतानाच लिंग ढिल्लं होऊन जातं, तर तुम्हाला हे कशामुळे समजलं असेल व तुम्ही काय केलं पाहिजे हे समजलं असेल. जर तुम्हाला उपचार घेण्यामध्ये आपण इंटरेस्टेड असाल तर माझ्या स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करा, अपॉइंटमेंट घ्या व उपचाराला या. मित्रांनो, आपल्या सहकार्यामुळे माझे 1 लाखाच्या पुढे सबस्क्रायबर झालेले आहेत. आपल्या सहकार्यामुळे मला सिल्वर बटन भेटलेलं आहे आणि मी आज जो कोणी आहे याचं फक्त एकच कारण हे तुमचा सपोर्ट आहे. तर मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, तुमचे आभार व्यक्त करतो. असं सहकार्य करत चला. मित्रांनो, मी एक महाराष्ट्रातील एक प्रामाणिक डॉक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक डॉक्टर आहेत, त्यांचा अनुभव घ्या. जर तुम्हाला कुठेच गुण आला नाही तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला 100% खात्री देतो. मी खात्रीपूर्वक व्यवस्थित पेशंट बरा करणारा डॉक्टर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे माझ्याकडे पैसे वाया जाणार नाहीत, म्हणजे जाणार नाही आहेत. तर मित्रांनो, जर माझी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा व तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एकच विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. रजा घेतो मित्रांनो. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. नमस्कार.